दर्शक हो नमस्कार, गुड मॉर्निंग. वेधकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. भीमा नीरा खोऱ्यातील पाऊस आणि तिथल्या धरणांची स्थिती आपण पाहत आहोत. 25 जुलै 2024 सकाळची स्थिती. आज घाटमाथा, भीमा खोरे, नीरा खोरे या भागामध्ये अनेक धरणांवर मुसळधार पाऊस झालेला आहे. घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोगे धरणावर 43 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. माणिकडोहवर 67, येडगाववर 73, वडजवर 46, डिंभेवर 104, घोडवर 19, विसापूरवर 5, चिलेवाडीवर 42, कळमोडी धरणावर 123 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. चासकमान धरणावर 90, भामा आसखेडवर 67, वडीवळेवर 202, आंध्रावर 101, पवनावर 374, कासारसाईवर 106, मुळशीवर 305, टेमघरवर 210, वरसगाववर 186, पानशेतवर 183, तर खडकवासला प्रकल्पावर 118 मिलीमीटर पाऊस झालेला आहे. नीरा उपखोऱ्यातील गुंजवणी धरणावर 151, नीरा देवघरवर 103, भाटघरवर 31, वीरवर 14, नाजने धरणावर 35 मिलीमीटर पाऊस झाला आहे. उजनीवर 8 मिलीमीटर पावसाची नोंद आहे. दरम्यान आता धरणं ही वेगाने भरतायत. घोड उपखोऱ्यातील पिंपळगाव जोगे जे धरण आहे ते सध्या अद्यापही उपयुक्त पातळीत भरण्यास सुरुवात झालेली नाहीये. माणिकडोह 24.13, येडगाव 45.20, वडज 64.18%, डिंभे 49.91, घोड 9.74, विसापूर 22.14, चिलेवाडी 80% भरले, कळमोडी 100% भरलेला आहे. आणि या धरणामधनं 21,459 क्युसेकनं पाणी सोडलं जातंय, जे पाणी चासकमान धरणामध्ये येतं. चासकमान धरण जे आहे ते 62.46% भरलं आहे. भामा आसखेड 46.12, वडीवळे 92.14% भरलेला आहे. आणि या धरणातून 8,270 क्युसेकनं पाणी सोडलं जाते, जे इंद्रायणीमध्ये येतं त्याचा फायदा उजनीला होतो. आंध्रा धरण जे आहे ते आज जवळपास 59% भरलेलं आहे. पावना 67.81% भरलेला आहे. कासारसाही 93.96% इतकं भरलेलं आहे. हा प्रकल्प भरत आलाय, त्यामुळे यातून 4,500 क्युसेकनं पाणी सोडलं जात आहे. हे पाणी बंड गार्डन मार्फत उजनीमध्ये येतं. मुळशी धरण जे आहे ते आज 69.75% इतकं भरलेलं आहे आणि हा प्रकल्प भरत आलेला आहे, त्यामुळे यातून आज दुपारपासून 2,500 क्युसेकनं पाणी सोडण्याची शक्यता आहे. टेमघर प्रकल्प जो आहे तो 57.26% भरला आहे. वरसगाव 62.74, पानशेत धरण 76.31% भरलेलं आहे. खडकवासला धरण 100% भरलं आहे. यातून 35,540 क्युसेकनं पाणी सोडलं जातं, त्याचा थेट फायदा उजनीला होतो. नीरा खोऱ्यातील गुंजवणी धरण जे आहे ते 71% भरलेलं आहे. नीरा देवघर 60% भरले आहे. भाटघर 67.4, वीर हे धरण 85.57% इतकं भरलेलं आहे. आणि वीरमधून आज दुपारपासून 1,000 क्युसेकनं पाणी सोडलं जाणार आहे. नाझरे धरण अद्यापही मृत साठ्यात आहे. उजनी वजा 14.72% अशा स्थितीमध्ये आहे. पुणे बंड गार्डनचा जो विसर्ग आहे तो आता वाढून 36,111 क्युसेक झाला आहे. याचं कारण म्हणजे खडकवासला धरणातनं जे पाणी सोडलं जातंय त्यामुळं बंड गार्डनचा विसर्ग आता वाढत जाणार आहे आणि हे पाणी उजनीमध्ये येतं. दौंडचा विसर्ग 43,150 क्युसेक आहे, तोही वाढणार आहे. घाटमाथा, लोणावळा परिसरामध्ये झालेला पाऊस इंद्रायणीमधनं जास्त प्रमाणात पाणी उजनीमध्ये येणार आहे, त्यामुळे उजनीची आवक ही दुपारपासून 50,000 क्युसेकच्या पुढं असणार आहे. गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील बोर्ड पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.